एक तत्व नाम दृढ जरी मना हरिषे करुणा येईल तुझी ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील धनी ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी दरोणी श्री हरी जपे सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदै धवल हास्य विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या एक तत्व नाम दृढ धरी मना हरिषी करुणा येईल तुझी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवा करता निवडलेला अभंग ज्ञानाचे सागर प्रेमाचे आगर असलेले आणि मौलिक ज्ञानोबा यांचा हरिपाठ या ग्रंथातील हा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा ज्ञानोबा आपल्याला उपदेश करतायत विठ्ठल हरिपाठातील अभंग आहे. मला वाटतंय हा उभा राहणाऱ्याच्या बहुतेक सगळ्यांच्या पाठ असेलच अभंग आहे. उभे राहिलेल्या मंडळीच्या सगळ्यांच्या पाठ असेलच, बसलेल्यांच्याही बऱ्याचशा जणांच्या पाठ असेल. मला तर वाटतंय माता माऊलींच्या सगळ्यांच्याच पाठ असेल. म्हणजे असं आपण त्याचा नियम करू शकत नाही सगळ्यांचे असेल, पण बहुतेक माता माऊलींच्या हा अभंग पाठ असेल. आहे का नाही? हरिपाठ म्हणताना दररोज सत्य सत्ता नाही आता माऊली नियमा हरिपाठ म्हणतात आहे का नाही. अशा प्रकारचा मौलिक ज्ञानोबा यांचा अभंग आहे. अभंगार बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपळनेरकरांच्या वतीने ज्ञानोबा समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामधील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या इच्छेने माझ्याकडे आली. सगळ्यांना ज्ञात आहे. आज मला दिवसातून 2-3 वेळेस माऊलीची आठवण आली. खरंच आठवण आली. म्हणजे असं मी ते तुमच्या गावात कीर्तनाला आलोय इथं उभा राहिलोय म्हणून काहीतरी तोंड चोपडेपणा करतोय असा त्याचा अर्थ नाही. खरं आठवण आली. कशामुळे आठवण आली त्याचं कारणही सांगतो.
मला आमच्या वडिलांचं कीर्तन पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही? मला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जुनी माणसं सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे का नाही? मला त्यावेळेला मोबाईल नव्हते, गाडी नव्हती, आहे का नाही? माऊली इथून तारीख घ्यायला बनले यायचे, बनवून हांडीला जायचे, बघून बाबाची तारीख घ्यायची, तिथून पायी जायचे हांडीला, लागलं तर लागलं, काही बऱ्याच वेळेस दळणीहून पायी आले बनले, आहे का नाही? तारीख घ्यायची, तारीख घेतल्याच्या नंतर पत्रिका तयार करायच्या, त्या जुन्या आपल्या पॉम्पलेट असायचे तिथे, आहे का नाही? आणि परत पत्रिका घेऊन कुठे यायचे, बनून हांडीला जायचं परत तारीख घेतल्यावर महाराज येणारच होते, त्यावेळेचा नियमच होता, फोन करायचं पुन्हा काही कारण नाही, तारीख घेतली म्हणजे त्या तारखेला महाराज हजर होणारच आहे, त्याचाही काही अडचण नव्हती. पण तरी पत्रिका घेऊन पुन्हा बनला यायची आणि बनवून पुन्हा हांडीला जायची. आणि एवढा प्रेम, एवढा आग्रह असायचा त्यांचा, जसं काय त्यांच्या पोराचं लग्न आहे. बरं तुम्हाला माहिती असायचं का नाही? आलेच पाहिजे, या या पुन्हा सोबतचे माणसं कोणी असतील, या या, असा एवढा मोठा आग्रह असायचा. आणि आपण म्हणतो एक माणूस गेला की दुसरा माणूस तयार होतो, एक कीर्तन मेला की दुसरा तयार होतो, एक पक्वाद्या मेला की दुसरा तयार होतो, एक भजने मेला की दुसरा तयार होतो, आहे का नाही? होतो असं म्हणतोय आपण. काही जागा, प्रत्येक जागा भरून निघते, बरोबर आहे का नाही? प्रत्येक जागा भरून निघते, पण काही काही उणिवा त्या परत कधीच भरून निघणाऱ्या नसतात. हे सगळे त्यांचे घरचे मंडळी प्रेमानं करतायत. आज याच्यामुळे आठवण आली मला, जे सांगायचं तर नारदाच्या गादीवरून कशाला झाकून, याच्यामुळे आठवण आली की मला 7 वाजेपर्यंत कोणाचाच फोन नाही आला, म्हणून जास्त आठवण येऊ लागली. त्याच्यामुळे आठवण येऊ लागली. खरं सांगा, तुम्हाला सांगा माता मावळे हो, तुम्हाला एक सांगतो मी आता, तुम्हाला तुमच्या परिचयातलं विचारतो. ज्या माऊलीची आई मेली, माय मेली, आई द्या सोडून, माय मेली, माईची आठवण कधी येते? तुम्हाला नाही माहिती, त्यालाच माहिती नाही, मला हसायसाठी नाही, खरंय. माईची आठवण येते दिवाळीला. म्हातारी असते तर किती दिवसांनी मुराळी पाठवला असता, बरोबर आहे ना? माईची आठवण जशी दिवाळीला येते ना, मला जेवढी आई किती काय आग्रह करून नाताला का होईना, पोराला का नाही, झारे बाबा झारे आणायला, झारे माझं लेकरू वाट पाहत असेल, झारे असं मला जशी जशी दिवाळी जवळ येईल, जसे जसे दुसऱ्या माऊल्यांची मुराळी येत जातील, तशी तशी त्या माऊलीला रडू येतं की माझी जर माय असती तर मला एवढ्या दिवस मुराळ्याचं ठेवलं, बिना मुराळ्याचं आईनं जाणं हो ना, दिवाळीला तो भाग पुढचा आहे. पण आईची आठवण जशी यावी तशी आज दिवसभर मला 4-5 वेळेस माऊलीची आठवण आली. सगळ्यांच्या प्रेमाने हा कार्यक्रम चालतोय, सगळे पाहुणे भजनी मंडळी, आहे का नाही? म्हणजे शालिग्राम महाराज आहे, सगळे गोत्रीकर भजनी मंडळी, गावातली भजनी मंडळी आहे. तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक शिवला आरंभ. विठ्ठल मला आपण प्रत्येक वेळेस माऊलीचं चरित्र एखादं सांगणारा अभंग निवडावा, पण माऊलीचं चरित्र ऐकून आपण भरपूर पाठ झाले आपल्या, पण माऊलीचा उपदेश काय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. संतांचं चरित्र जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा संतांचा उपदेश महत्वाचा आहे. संतांना काय सांगायचंय, कशा करता संतांनी अवतार घेतला, कशा करता संत अवताराला आले. संत काय निर्हेतुक अवताराला आलेले नाही, निर्हेतुक आलेले नाही. तुम्ही आम्ही कर्म भोगण्याकरता आलो, संतांना कर्म भोगावं लागत नाही, संत कर्म भोगण्याकरता येत नाही. तुकोबाराय म्हणतात, नाही माझ्यावे मरावे लागत, आम्हा जन्मावही लागत नाही, आम्हा मरावही लागत नाही. अहो अखंडित तैसी तैसी, अरे आम्हाला कर्मही भोगावं लागत नाही. सगळ्या लोकांना कर्माचं बंधन तुकोबाराय म्हणतात, आम्हाला नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदू पाप पुण्यांगा, आहे का नाही? झुंजारते एक विष्णुदास जंगी जगी, नाही पाप पुण्य अंगी नातळे त्या. अशा प्रकारचे महाराज संतांना ते कर्मही बाधा करत नाही. निर्हेतुक संत जन्माला आलेले नसतात. आलो म्हणे तुका मीना
पाठविला इहलोका. मला माझ्या मालकानं शिक्क्याचं पत्र देऊन पाठवलंय. मी काय उगालो नाही. संत जे येत असतात निर्हेतुक येत नसतात, काहीतरी हेतू ठेवून येत असतात. सगळ्यांना प्रमाण माहितीये. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो आलो आम्ही याच्या करता आलो. तसे ज्ञानोपाराय एक आले, काहीतरी उद्देश धरून ज्ञानोपाराय आलेली आहे. चरित्र पार झाले आपल्या, आहे का नाही. ज्ञानोपारायांनी भिंत बोलवली, ज्ञानोपारायांनी रेडा चालवला. पहिलं तुमच्या पाया पडू द्या. तुम्ही म्हणजे रेडा बोलू का भीत बोलू, काय बोल काय बोलवायचं तर बोलव, फक्त आता आम्हाला बोलू दे, बोलायला लावू नको. लक्ष देऊन ऐका. मला ज्ञानोपारायांनी ज्ञानेश्वरीत लिहिले, कोण आवडतो संतांना, कोण आवडतो. ऐका, संतांचं चरित्र वर्णन करणारा देवाला आवडतो बरं का. आवडतो महाराज. ती प्राणा पुरती आवडती मद निवृत्ती, जे माझ्या भक्त चरित्रातील प्रशंसिते. पण संतांना कोण आवडतो ऐका, ते हे गोष्टी रम्य अमृत धारा धर्मे करीते प्रतिते गम्य. ऐकोनी जे ते तीर्थ, ते क्षेत्र, ते देवता, ते पवित्र. बरोबर माऊली लिहित आहे, ते हे गोष्टी धर्मे. महाराज रम्य असलेल्या हा संताचं चरित्र ऐकोनी करीती प्रतिती गम्य, जे ऐकोनी जे प्रतिती गम्य करीती. मला संतांचं चरित्र ऐकून जे आचरणात आणतात. चरित्र जे मला संत जी सांगतात, तो उपदेश जे ऐकतात ते संतांना आवडतात. ज्ञानोपारायांना जर आपल्याला माऊलींना आपण आवडावं असं वाटत असेल तर माऊलींनी जे सांगितलं ते करावं लागेल. बरोबर का नाही. माऊलींनी जे सांगितलं ते करावं लागेल. आणि माऊलींना काय आवडतं, माऊली ज्ञानोबारायांची आवड. माऊली ज्ञानोबाराय सांगतायत, मला जे देवाला आवडतं तेच माऊली ज्ञानोबाराय. कोण आवडतो माऊलीला? 5-5 तास बारीला दर्शनाला उभा राहणारा माऊलीला आवडतो का नाही मला माहिती नाही, का नाही. महाराज 5-5 तास दर्शनाला उभा राहून शिव्या देणारा माऊलीला किती आवडतो मलाही माहित नाही. तुम्ही म्हणता तिथं कशाला शिव्या देईल, मला घुसणार आलं. तुम्हाला चांगला अनुभव येईल त्याचा. माझा घुसणार आलं. काही बाया दाजींनीच सांगितलं, काय बाया माऊलीचं दर्शन घेतात, दर्शन घेता मोठं मुली देतात. माय मिली घुसली माझा तर तिच्यामुळे दर्शन घ्यायला का शिव्या घ्यायली किती आवडतो मला माहित नाही. पण माऊली ज्ञानोबारायांना नामस्मरण करणारा आवडतो. माऊली ज्ञानोबा, माऊली ज्ञानोबारायांना भजन करणारा नक्की आवडतो. का? कारण माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगून जागी सांगून ठेवलंय. मला संसारात सुद्धा आपण जे सांगतो तसं वागतोय तो माणूस आपल्याला आवडतो का नाही. आजीबाई, म्हाताऱ्याबाई, तुम्ही खरं सांगा. आजीबाई, तुम्हाला जसं तुम्ही करायला सांगितलं तसं ऐकणारी सून, तसं करणारी सून आवडते का तुमच्या शब्दाच्या विरोधात करणारी आवडते?
बोलणार नाही तुम्ही, कारण घरी जो पदरा तीस तू पडन ना बोलाव काही कीर्तनात महाराजा पुढं लय सांगू लागली बा घरी पाहणं सुन तुम्हाला काय नाही बोलायची, पण घरी तुम्ही नाही आले कीर्तनाला म्हातारी पाहणं महाराजा पुढं सांगू लागली, मग काय काय सांगू नका, भांडणं करू नका, काही भांडणं लावायला लागलं नाही. एक लक्षात घ्या, आवडतो महाराज मुलगा तो आवडतो बापाला, तुझ्या शब्दाच्या काय जात नाही बाहेर जात नाही, कुणी असतो महाराज तो आवडतो. ज्ञानोबरायांना ती व्यक्ती आवडते ज्ञानोबरायांनी सांगलेलं करते. माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला जागोजागी सांगून ठेवलंय, असोनी संसारी जिवे वेगू करी हे शास्त्र भारी बाह्य सदा. अरे संसारात राहून तुम्ही एक काम करा, संसारात राहा, काम करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संसारात राहत असताना संसारी भोजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा, सतत नामस्मरण करत राहा. महाराज अशा प्रकारचं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, कारण कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरं कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल. काय झालं वैकुंठामध्ये, मला सगळे संत एका जागी बसले, सगळे संत. निळोबारायांनी त्याचं वर्णन केलं. संत एकांती
वर्णन करतात संत एकांती बैसले, सगळे संत एका जागी बसले. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, तुकोबाराय, निळोबाराय, नामदेव महाराज, गुरुबा काका, सावता महाराज, जनाबाई, नामदेव महाराज, तुकोबाराय, ऐका नाही, कबीर महाराज, सगळे संत एका जागी बसले आणि चिंता करू लागले कलियुगातल्या जीवाचा उद्धार कसा व्हावा. कारण कलियुगासारखा वाईट काळ नाही. खूप वाईट काळ आहे, मला खूप वाईट काळ आहे. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सगळ्या संतांनी या काळाचं होऊन ऐका कलीची महिमा. असत्याची विधळी जन, पापा देती अनुमोदन, करीती जळण संताची. ऐशे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे. कलियुगाच्यामुळे झाले धर्माचे वाटोळे. वाटोळे धर्माचं तुकोबाराय, ज्ञानोबारायांनी वर्णन केलं महाराज. अशा वाईट काळामध्ये धर्माचा कोण विचार करायला, आता कोण विचार करायले. आणि जे धर्मावर बोलायला गेले तर त्यांना आता बाजूलाच काढायचे लोक. आता निवडणूक झाली ना, तर तुमच्याकडे राहिली, निकाल राहिला, पण शिके मारायला झालं. आता बोलायला हरकत नाही, आचारसंहिता संपली, काय हरकत नाही. महाराज धर्मावर महाराज लोकांना बोलायचं म्हणा. आता धर्मावर धर्माच्या लोकांना मतदान करा म्हणलं की म्हणते महाराज राजकारण करायला. मला एक कळत नाही, जुगार खेळणारा राजकारण करायला जमते, पत्ते खेळणारा राजकारण करायला जमते, मटका लावणारा राजकारण करायला जमते, पियानाला राजकारण करायला जमते, महाराजाला का जमत नाही. महाराज माणूस नाही, महाराजा धर्म नाही, महाराजाला विचार नाही का. महाराज हेले आहे, हेल्या म्हणजे म्हशीचं पोरग, खाल्या निर्बुद्ध प्राणी आहे का महाराज. मला एक सांगा, आपल्या धर्मावर आघात येत असतील तर बोलायला काय अडचण आहे महाराज. का बोलू नये आम्ही, का बोलू नये. मला एक सांगा ना, तुमचे तुम्ही कीर्तनच करा असे म्हणतात लोक. महाराज कीर्तनच करा ना, आता का मतदानच करी, निवडणुकी करिता. आमचे आम्ही कीर्तनच करू, मान्य आहे आम्हाला, कीर्तन करू. मला सांगा, आपण सगळे शेतकरी, आपल्या आपण शेती कसावी का नाही. ज्याचं त्यानं शेतीत पीक काढावं का नाही, लक्ष द्यायला ना, ज्याचं त्यानं काढावं. पण कोणी जर धुरा कोरीत असेल तर आपल्या आपण शेती करावी, पण कोणी जर धुरा करीत असेल तर काय करावं. त्याला आड येणं काम आहे का नाही शेतकऱ्याचं. किती धुरा, 2 हात 4 हात 8 हात हाताला तर गपच राहावं. तसं आम्ही आमचं कीर्तन करावं, पण आमच्या कीर्तनाचे धुर्य करून जर आमच्यात कोणी येत असेल तर आम्हाला बोलावं लागेल का नाही. बोलावं लागेल का नाही. बोलावंच लागेल महाराज, बोलावंच लागेल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अरे धर्म सांभाळावाच लागेल, सांभाळावं लागेल महाराज. साधू संतांनी नाही धर्म सांभाळलं तर काय कोण सांभाळणार आहे. राक्षस थोडं धर्म सांभाळणार आहे, तर साधू संतांनाच सांभाळावं लागेल, हे का नाही. पण कलियुगाच्या मुळे झाली वाटोळी. कलियुगामुळे सगळं वाटोळं झालं तुकोबाराय म्हणतात. आणि अशा वाईट काळामध्ये कलियुग
कलियुगाच्या काळामध्ये महाराज उद्धार कसा होईल संतांना तळमळ लागली आणि एका जागी सगळे संत बसले, महाराज संत बसले आणि सगळे सिद्धांत काढले, सगळे ग्रंथ काढले, योगाचं साधन काढलं, ज्ञानाचं साधन काढलं, निष्काम कर्माचं साधन काढलं, तीर्थयात्रेचं साधन काढलं, ज्याच्या देवाकडे जाणाऱ्या वाटा आहे सगळ्या वाटा का शोधल्या महाराज, सगळ्या योगाची वाट काढली. योग करणं सोपं आहे? सोपं आहे? माऊली ज्ञानोबाच्या भाषेत योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा शेल वाटा भागाला. ऐका नाही, योगाच्या वाटेने गेलेल्या दुःखाशिवाय काही नाही. पाही पाल हाचे चणी जय पोचर्या पडती खाणी ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. ऐका नाही, माऊली ज्ञानोबांनी दृष्टांत दिला. योग करणं किती अवघड आहे. कीर्तन ऐकणं होईल 2 तास महाराज, तर योग करणं होतोय का आपल्याला? मूळ बंद लावायचा, उडियाना बंद, जलिंदर बंद. ऐका नाही, एकदा आसन घातलं की महाराज त्या आसन सिद्ध होईपर्यंत 15 दिवस लागो का 20 दिवस लागो, उठायचं नाही, एका जागून एका आसनावर बसायचं. आपण कीर्तनात अष्टांग योगाच्या साधना करीतो, 8 मांड्या मुली कीर्तनात 15 दिवस एका आसनावर बसणं होतंय का आपल्याकडून? तुमच्याकडून थोडा महाराजाकडून तरी होतंय का? होत नाही महाराज, होत नाही, होत नाही. म्हणून योग अवघड आहे. किती अवघड आहे माऊलीचं दृष्टांत. म्हणून चला तीर्थयात्रा करायला, खायला नाही काही, आपलं सकाळपासून घेतलं नाही, 4 वाजले, 50 किलोमीटर चालला, काहीच नाही, काहीच नाही. एक दुकान होतं रोडच्या कडीला, गेला म्हणला दादा पाया पडतो काहीतरी द्या म्हणला. 4 वाजले, तो 50 किलोमीटर चालत म्हणला, वारकरी आहे, काहीच खायला नाही. आता त्याच्या विचाराजवळ काहीच नव्हतं. 4 वाजता त्याचाही दुकानचं जेवण डबा संपलेला होता. 4 वाजता त्याचं घरही जवळ नव्हतं. आडराना दुकान, काय करावं काय करावं काय करावं. पण ते दुकान होतं सायकल पंक्चरचं, सायकल नीट करायचं दुकान होतं. मला त्याच्याजवळ ते डबा भरते हे होते, सायकलीच्या टायर जे असते त्या टायरच्या मधात ते हे राहतात, काय राहतात, छेरी. छेरी. तुम्हाला दादा वारकऱ्या निर्मुख कसं निर्मुख गेली तिथी निस्पृताची संपत्ती. म्हणून त्यानं एक ताट भरून ती छेरी दिली आणि ज्याला खायला दिली. माऊलीच्या भाषेत ते बोत्र होतं. बोत्र म्हणजे ज्या केस नाही डोक्याला ती डोक्याला केस नाही त्याला टकलं म्हणतात, बोत्र नाही. ज्याच्या मुखात काय नाही, दात नाही, पाही पाय लोहाची जय बोचरिया. बोचरिया मी म्हणत नाही सांगत, बोचरिया पडती खाणी. सांगा लोखंड, त्या माणसाला हरभरे तरी खाता येतात का? बोचऱ्या माणसाला तर लोखंडाचे हरभरे कसे खाता येतील? जेवढं बिना दातावाल्याला लोखंडाचे हरभरे खाणं अवघड, तेवढं योगाचं साधन अवघड. करायचंय का कोणाला? अष्टांग योगेन सिनिजेया. म्हणून योगाच्या वाटेन जाऊ नका. माऊली ज्ञानोबा म्हणतात, म्हणले महाराज ज्ञानाचा मार्ग सोपा आहे. ज्ञानाचा मार्ग एवढा सोपा आहे महाराज, एवढा सोपा आहे. सकाळी माणसाला विचारलं महाराज कोणता अभंग होता वराचे, म्हणले काय महाराज रात्र कीर्तन होतं. अभंग कोणता होता? त्यो नाही का हो, त्यो नाही का नेहमी म्हणत आपण, तो नाही का असाच काय काढू. अभंग लक्षात राहत नाही आपल्या. तर ज्ञानाचं साधन कधी व्हावं? सगळ्या संतांनी सगळे म्हणजे निष्काम कर्म करा. सगळा स्वभाव ना निष्काम कर्म करायचा, काहीच न घेता कर्म करणं सोपं आहे मला? सोपं वाटते का? निष्काम कर्म अवघड आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी सोपा मार्ग काढला. ज्ञान दृष्टी अवलोकिली. निरोपराय म्हणतात ज्ञानाच्या दृष्टीनं बघितलं आणि सार काढिले निवडून या. सगळ्या साधनाचं सार निवडून का? सर्व साधनाचे सार, सगळ्या साधनाचं सार निवडून काढलं. काय ते एक हरीचे नाम. सगळ्यात सोपं जर काय असेल तर म्हणले देवाचं नाव. किती सोपं आहे महाराज? सोपं आहे. असाच एक साधक सगळ्या साधनाचं अवलोकन करत 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 ज्ञानोबराय कळाला. म्हणजे माऊली ज्ञानोबराय
अशा कलियुगाच्या वाईट काळात उद्धार व्हावा असं वाटतंय मला. मला उद्धार व्हावा वाटतं. याच्याकरता खूप मोठं भाग्य लागतं, बरोबर आहे की नाही? भाग्य लागतं मला. कीर्तनाला यावं, येऊन बसावं, याच्याकरता काय लागतं? कोणाच्याही मनात येतं का? कोणाच्या माणसं कमी आहेत का गावात? काय येत नाही? भाग्य लागतं त्याला, पुण्य लागतं महाराज, पुण्य लागतं. अरे पंढरपूरला जायला जेवढं पुण्य लागतं तेवढं जाऊन मनात यायला त्याच्यापेक्षा 1000 पटीनं पुण्य लागतं. पुण्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं महाराज साधनेला लागायचं, मनात आलं त्याच्या करावं बुवा, आपलाही उद्धार करून घ्यावा. कारण अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धे रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. त्याने कुठेतरी कीर्तन ऐकलं, कीर्तनातून ऐकलं, उठा जागे व्हा रे. कुठेतरी ऐकलं, उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. ज्ञानोबा ऐकला, माऊली मला असं वाटतं माझा उद्धार व्हावा, मी या भवसागरातून तरुण जावं, ठीक आहे नाही? कोणी सांगा 10 रुपये, 10 रुपये जास्त नाही तर मी काय करू. उठा जागेवर आता, उठा जागेवर आता, कधीचे विठ्ठल झाल्यावर नाही महाराज. माऊली ज्ञानोबा तो साधक केला आणि ज्ञानोबाला विचारलं, महाराज या भवसागरातून मला पार व्हायचंय, याच देहामध्ये मला मोक्ष मिळवायचा आहे, माझा उद्धार करून घ्यायचा आहे, काय करू मी? असं ज्यावेळेला माऊलीला विचारलं त्यावेळेला माऊली ज्ञानोबारायांनी या अभंगाच्या पहिल्याच्या
एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. तू एक काम कर, देवाला जाईल तुझी. काय काम कर? मना नाम दृढ धरी. नाम मना दृढ धरी. कोणतं नाम? एक तत्व असलेलं नाम. तत्व शब्दाचा अर्थ आहे सार. तत्व शब्दाचा अर्थ आहे मूळ. सगळ्याचं मूळ असलेलं नाम आहे. मला ज्ञानोबारायांनी नामाला मूळच म्हटलंय. सगळ्यांचं मूळ नाम आहे. काय झालं? सृष्टीचा विस्ताराला आरंभ झाला आणि नामाला मूळ का म्हटले? आणि भगवंताच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाला काही कळे नाही गेलं. सगळं पाणीच पाणी दिसायला लागलं. जिथं जन्म झाला तिथं जावं ते स्थान त्याला सापडे ना गेलं. सृष्टीच्या सृष्टीच्या उपक्रमा माझी गा विरुत्तमा पै ब्रह्मा ऐसा वेडा ऐसा ब्रह्मा एकटा होता. म्हणून ज्ञानोबांच्या वेड्यासारखा तो ब्रह्मदेव फिरायला लागला. मग भगवंत त्याला प्रसन्न झाले, हंस रूपात आले आणि त्याला चतुश्लोकी भागवताचा वगैरे उपदेश केला. त्याला वेद दिले, त्याला वेद शिकवले. मग त्याला वेद पाठ केले, ते वाचले आणि वाचल्यावर आपल्याकडून चुकतंय का म्हणून भगवान विष्णूकडे गेला. मला महाराज मी वेद म्हणून दाखवतो, कुठं चुकत असले तर सांगा. भगवान विष्णू मध्ये मला टाइम नाही एवढा, आता सगळे वेद वाचणार, तुझ्या चुका पाहणार, मला सगळं आता सृष्टीचा विस्तार करायचा, मला टाइम नाही. मग काय करावं? एक काम कर, समोर एक पिंपळाचं झाड आहे, मोठं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडाखाली जा. म्हणले मग काय करू? म्हणजे वेदाचं वाचन सुरू कर. आणि एक चूक झाली की एक पिंपळाचं पान तुझ्या पुढे येऊन पडत जाईल. एक पिंपळाचं पान, ज्या श्लोक वाचताना पान पडलं त्या श्लोकावर टिक मार्क करून ठेव, म्हणजे रेष वळून ठेव. म्हणजे आपल्या एवढ्या एवढ्या काय झाल्या चुका, आणि मग ते कसं चुकलं तेवढे चुकलेले श्लोक मी सांगेन. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. ब्रह्मदेवांनी वेद घेतले आणि गेले त्या पिंपळाच्या झाडाखाली. पहिला श्लोक म्हणला, अख्ख्या पिंपळाचे पानच पडले अंगावर. पहिल्या श्लोकात पिंपळाचे पानं पडले म्हणजे पहिला श्लोक एवढा चुकलाय तर पुढच्या किती चुका झाल्या गेला वापस. मला माझा झाडच सगळं पानच पडले अंगावर. म्हणजे याचा अर्थ सगळा वेद चुकला तुझा. वेद चुकला, व्यक्त वाचलाय नाही, म्हणजे वाचायचं काम नाही. अनुमान प्रमाण कळतं म्हणले, ऐका नाही, अनुमान प्रमाण कळतं. अनुमान प्रमाणाचं सांगतो तुम्हाला थोडं चहा पाणी. एका आंधळ्या माणसाचं लग्न झालं. अनुमान प्रमाण काय असतं? आंधळ्या माणसाचं लग्न झालं. आंधळे म्हणजे आडनावाचा नाही, आंधळे बाबा नाही का, नाही लिपीचे बाबा आपले तसे आंधळ्या माणसाचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावरती 2 वर्ष झालं, ती बायको दररोज सकाळी म्हणायची, काय मी किती सुंदर दिसते, मी किती सुंदर दिसायले, पण काय करावं, देवान तुम्हाला डोळे दिले नाही मला पाहायला. त्यांनी घेतला ऐकून. खबर काही ती असते, एकच हरिपाठ कोण ऐकते, ऐका नाही. ती दररोज म्हणायची. मला 2-3 वर्ष झाली, तिचं उठलं की एकच हरिपाठ. स्नान वगैरे केलं की ते झालं की, काय हो मी किती सुंदर आहे, पण तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला डोळे असते तर तुम्हाला डोळे नाही. मला त्यांना ऐकून घ्या, मला काय सुंदर सुंदर नाही म्हणला तू का, ते ऐकून कटाळून धावलं तिच्या. काय सुंदर सुंदर नाही म्हणला तू दिसायला. ती म्हणे, का तुम्हाला तर डोळे नाही आणि तुम्हाला कशी माहिती मी सुंदर नाही? तुम्हाला अनुमान प्रमाण, त्याच्यात काय अनुमान प्रमाण? किंवा म्हणला तू जर एवढी सुंदर दिसायला असती तर आंधळ्याच्या गळ्यात काय पडली असती? एखाद्या डोळ्यावाल्यानं ज्या ती तुला आंधळ्याशी लग्न करावं लागेल, ज्याला म्हणतात अनुमान प्रमाण. बरोबर आहे का नाही? अनुमान प्रमाण. ज्या ती सगळे पिंपळाचे पानं पडले, सगळा वेद चुकला. काय चुकलं महाराज सांगा ना? सांगितलं मूळ चुकलं, मूळ. काय चुकलं? कसा वेद वाचायला सुरुवात केली तर सुरू केली तसं? असं नाही, असं नाही. अरे अगोदर नामस्मरण करावं लागेल तुला, नामस्मरण करावं लागेल. म्हणून कीर्तनात पहा ना तुम्ही महाराज, सुरुवात कुठून होती आपले? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पहिले विनेकऱ्याने सुरुवात केली रामकृष्ण हरी. महाराज आला की डबल काय म्हणायचं त्या रामकृष्ण हरी, पण डबल रामकृष्ण हरी, नामाशिवाय पर्याय नाही. रामकृष्ण हरी. मध्यंतरी कीर्तन आलं की रामकृष्ण हरी नाही, विठ्ठल विठ्ठल तर मधात झालं. ते महाराजाला दम आला की तुमचा काही संबंध नाही ते विठ्ठल विठ्ठलचे, तुमच्यासाठी नाही. ते महाराजाला दम आला की म्हातारा पातारा महाराज असतात, मन बापा विठ्ठल पुढचं नाही. ते खरं करता येते विठ्ठल विठ्ठल असताना म्हणायचं असतं.
ऐका विठोबा रखमाय मधात काय असतं विठोबा रखमाय शेवटी ज्ञानेश्वर भजन 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 तुका म्हणी येते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते भजन प्रमाण भजन भजन प्रमाण अरे नामस्मरण करावं लागेल तुला अशा प्रकारचं ब्रह्मदेवाला माऊली ज्ञानेश्वरीतली लिहितात सृष्टीची आवपणा माझी गाविरोत्तमा एक ब्रह्मा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता ना सृष्टी ना मज ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी ही करू शके तो अढंच गेला एके नामे जेने अढंच अढंच म्हणजे अढळ बसवलाय जाग्यावर स्थिर केलं ब्रह्मदेवाला वेद त्याच्या वाणीत आणले कोण नामान 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 आरंभी आवडी आदरे आले नाम सार जर सगळ्याचं काय असेल सार 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 विठोबा नाम तुझे सार नाही पाहून त्याला बरायचा संबंध आहे का नाही सार 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 विठोबा नाम तुझे सार सगळ्यात जर मूळ काय असेल तर नामस्मरण आहे आणि म्हणून तत्व म्हटलंय त्याला एक तत्व नाम एक नाम तत्व आहे म्हणजे सगळ्याचं सार आहे सगळ्याचं मूळ आहे तू काय कर दृढ धरी मना मना दृढ धरी मना धरी मना धरी मना धरी तुकोबारांनी असं सांगितलं बरं का तुकोबारांनी असं सांगितलंय त्या गोपाळांना कलेच्या प्रसंगात असंच तुकोबारा म्हणतात कंठी धरला कृष्ण मनी अवघाजने कंठी धरिला कृष्ण मनी धरिला कृष्ण मनातही कृष्ण आणि कंठातही म्हणून मनात नाम धरा मानसिक जप करा त्याचं उत्तर मनोबराने दिलेलंच आहे पुढं म्हणून मनात विस्तार करता येईल पण संवाद झाले आहे का नाही आणि आपल्याला 10:30 शेवट करायचं कारण पहिल्या दिवशीच्या महाराजांनी जास्त लांबवलं तर उद्याच्या कीर्तन लोक कमी येतात झाल्या बाळाचे महाराज लोक धडक्याला येते का देवी त्यात काय मजा आहे आणि म्हणून कंठी धरिला कृष्णमणी त्याचे 4 प्रकार करता काहीच्या कंठातही नाही मनातही नाही काहीच्या कंठात आहे मनात नाही काहीच्या मनात आहे कंठात नाही काहीच्या कंठातही आहे आणि मनातही आहे म्हणीच आहे काहीच्या कंठातही नाही मनातही नाही ते म्हणजे तुमचा सप्ताह सुरू झाला म्हणजे यायचं सप्त्याची काही सोय सुचत नाही कधी विठ्ठल म्हणले नाही कधी कंठाने म्हणले नाही आणि मनातही कधी देवाचं नाव धरलेलं नाही अशी किती लोक असतील बरं मामा की जे आतापर्यंत जीवनात रामच म्हणलं नाही विठ्ठलच म्हणलं नाही किती लोक असतील कोणीच नसेल का असेल जे जीवनात आता एकदाही म्हणलं कितीतरी येत बस स्टँडला जाऊन पाहलो ना कितीतरी येत ते रामही माहित नाही ते कृष्णही माहित नाही म्हणत नाही लोक कंठातही नाही मनातही नाही काहीच्या कंठात हे पण मनात नाही बरोबर म्हणतात बरोबर वरी भगवा झाला ना मी माझ्यासारखा एखादा असेल असा स्वांगड्या महाराज लोक पाहिले की विठ्ठल 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 लोक पाहिले की बाबा तू कोबर आहे म्हणजे असा वरवर लोक काय करतो बोल मनात मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान मुखानं बोलायला काय लागते आम्ही तुम्हाला म्हणतो भजन करा कीर्तनात बसले की विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि आम्ही दुसऱ्याच्या कीर्तनात बसलो की आम्हीच म्हणत नाही काय कुठं धरायचं काही माणसं लय महाराज इतके काही लोक आता त्या म्हाताऱ्यांत काही गदर आणलाय त्या फुकटही केलंय त्यासारखं म्हातारे
आळंदी तिकडे येतात महाराज. आता पंगत बसली, अजून दोन्ही राहिले, पात्र राहिले, बरोबर, मिठाई राहिलं, नेमके बसा बसा म्हणायले, म्हातार पहिल्यांदा जाऊन बसणार, पहिल्यांदा जाऊन बसणार पंक्ती. बरं बस ना, आपल्याला काय करायचं, चांगली जागा देऊन बसू दे बाबा, काय बसणार तर बसणार, अजून चटच राहिलं सुख. हरे राम हरे, अरे थांब रे, हरे राम 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 हरे हरे, अरे थांब रे जरा साधू. सुरू करणार, बरं ते का सुरू करीन, लगेच झालं, सुरुवात झाली जेवायला. रावणा रावणा, अरे राज्य गंभीर केले, घरून काढून दिलं माता, आणि ते रावणा रावणा सांगायला तो राज्य काय कदर उडाला हरी अंबरी, लंके प्रती चालीला, तू गाडी धरण घराप्रती चाल, आता लंकेप्रती मोठी लंका जळू दे तिकडे, चालली ती हनुमंतरायानं, तू घराली घाला, कंडक्टर कोण कदर हो. काय करता अशा प्रकारचं लोकात म्हणणारे, कंठात आहे मनात नाही, त्याच्या मनात हे पण कंठात नाही, सतत नामस्मरण करतात, त्याच्या मनात हे कंठात नसू द्या, मनात ज्याच्या नाम आहे ना, काय फायदा आहे मनात नाम असल्याचा माहिती आहे. एकच प्रमाण, एकच उदाहरण सांगतो, सांगत नाही दृष्टांत, सांगत नाही तुम्हाला, फक्त आठवण करून देतो. मनात नाम हे कंठात नाही, सज्जना कसया विपुलागे, सगळ्यांना माहिती सज्जन कसाई म्हणतात, बरोबर आहे ना. मांस विक्रीचा धंदा होता, पण मनात राम होता, मनात राम होता, मनात राम धरणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रमाण आहे तुकोबारायचे सुद्धा, महाराज वाचवणी म्हणीची जे नाही, ते वाचेशी उमटेल काही, ते बिवीन भुये अंकुर असे, बरे म्हणतात. अरे मनातच जर नसेल, अशा प्रकारचे अनेक प्रकारे मौलीने दृष्टांत दिलेले आहेत. पण महाराज मनात जन धरला म्हणून एक तत्व नाम दृढ धरी, मनात धरल्यावर काय होईल, हरीशी करुणा, महाराज हरीशी करुणा येत म्हणजे सगळ्याची दया येत नाही का देवावर, एक आहे का, कर्म करायचं देवानं स्वातंत्र्य दिले, बरं फळ भोगण्यात देव कोणाची दया करत नाही. नये नारायण दयाळू कृपाळू मायाळू म्हणायचंच नाही, तो भक्ताविषयी दयाळू कृपाळू देव असेल तर भक्ताविषयी. मला पाप जर केले असेल ना, लोक म्हणतात सुद्धा देवाला एका उंदा येईन आमची, तर त्याचं नावच घेतलं नाही तुम्ही, कुठून येईल, कधी येत नाही मला. किती किती त्रास व्हायला लागला, किती काही व्हायला लागलं, अजिबात कोणत्या योनीत असू देता येत नाही त्याला.
अजिबात दया येत नाही. नरकात पाचला तरी दया येत नाही त्याला, अजिबात नाही दया येत. महाराज एक लक्षात घ्या बरं का. रव रव कुंभ भोगिती यातना नये नारायणा करुणा त्याची. या अभंगाचं गुण काय माहिती का? कथा करुणिया द्रव्ये देती घेती तया अधोगती नरकवास. रव रव कुंभ भोगिती यातना नये नारायणा करुणा त्याची. कीर्तनकाराची म्हटलंय. त्या कीर्तनकाराची दया येत नाही तर महाराज प्यानाराची कुठून येईल विठ्ठल. त्याचं नाव घेणारा असू द्या, त्याचं नाव घेणारा असलं की बस काय करायची गरज नाही. त्याचं नाव घेणारा असलं की वय पाहत नाही, जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, त्याचं कुळ पाहत नाही. मला ते एवढं 5 वर्षाचं पोरग होतो, बापाच्या मांडीवर बसायला गेलं. भागवतात तुम्ही नेहमी ऐकता. बापाच्या मांडीवर बसायला गेलं आणि त्या आईनं दिलं उठून. कोणी आईनं? सावत्राईनं दिलं उठून. आलं रडत. कोण? ध्रुवा आला. तो तांपराजात दिलं तिने उठून. आला आईकडे रडत रडत. आईला मग आई काय रडतोय बाळा? अगं मला माझ्या आईनं मला बापाच्या मांडीवर उठून दिलंय. मला आई होती ती ज्ञानी आई होती. काही काही आया होऊन गेल्या. मदालसा नाही का नाही. सुनीती, ती सुनीती होते त्या आईचं नाव आहे का नाही. याची आई ते वाटीभर दूध मागाय गेलं. काय त्याचं नाव? उपमन्यू. त्याची आई आहे का नाही. मला अनेक प्रकारच्या आया होऊन गेल्या. जाई बाळा तीर्थी रे हिंद अशा प्रकारचं सांगणारे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांध सांगणारे आई होऊन गेल्या. अशा प्रकारची आई. तिनं सांगितलं बाळा जा त्या देवाचं नाव घे. त्या मांडीसाठी रडायला लागला. आता 5 वर्षाचं लेकरू असतंच काय हो. कुठं वेदाचं अध्ययन केलेलं होतं, कुठं पारायण केलेले होते, कुठं तीर्थयात्रा केलेल्या होत्या, कुठं जप अनुष्ठान केलेलं होतं, कुठं योगाचं साधन केलं होतं, कोणी संस्कृत विचार सागर शिकला होता? काहीच नव्हतं, काहीच नाही महाराज. आणि तो आलाय कशाला होता? तो वनाला याची लागी. जय बैसावी पितियाची उत्संगी की चंद्र सूर्य दिका परिस जगी श्लाघ केला. अरळपदे बाळ बैसवीला चंद्र सूर्याला झेपत नाही ते त्याला देऊन टाकलं. दया आली त्याची. 5 वर्षाचं लेकरू दूध मागायला आलं. आईकडे सगळ्यांना कथा माहिती. पिठाचं पाणी देत होती आई. एक दिवस खरं दूध पिला. आई दूध देते पिठाचं. सांगितलं पिला नाही आज खरं दूध पिलंय मी. तिनं सांगितलं खरं दूध प्यायचं असेल तर जाते देवाला माग. समोर भगवान शंकराचं मंदिर आहे. वाटी लेकराची अशी स्थिती असते हो. वाटी भरतो. भगवान शंकराला आवाज दिला. ओ भगवान शंकरा, माझी आई म्हणले दूध देते, तुम्ही दूध देताना मला वाटी भर दूध द्या. आवाज आला नाही. भगवान शंकरा, मला वाटी भर दूध द्या. आवाज येत नाही. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. आणि भगवान शंकरा पुढं अंतःकरणातून आवाज दिला. भगवान शंकरा, मला वाटी भर दूध द्या. आवाज ऐकला आणि भगवान शंकर उठून उभे राहिले. जाय उपमन्या, वाटीभर काय मागतोय? बघ तुझ्या पाठीमाग दुधाचा सागरच देऊन का. दया आली ना महाराज त्याची. याच्यापेक्षा सांगू का? तर पुतण्याची दया आली. पुतना ओळखीची आहे का? पुतना पुतना आहे का ओळखीची? ती तिकडी ती भागवतातली पुतना आहे ना ओळखीची. मला तिने मोक्ष दिला का? ती कृष्ण कृष्ण म्हणली म्हणून ती म्हणत होत आली. मारते मारते कुठे खाते खाते मारते खाते सासूला खाते सासऱ्याला खाते अशी म्हणूच लागली ती. अशी म्हणत आलेली पुतना. पुतना तेच म्हणत तिचा हरिपटत तेवढा अशी म्हणत आलेली पुतना. कृष्ण 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 आणि मग तिचा उद्धार केला. म्हणून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीतली कळली आहोत. तुळा संकाधिकाचे निमाने सावित्य सौरस्वती धरा पुतणे जे विषयाचे निस्तन पाने मारू आले. कंसाचा उद्धार केला महाराज. मुक्त केला मामा.
कंस महादोषी बाल हत्याराशी पातकाच्या काय काय केलं त्यानं त्याने एकच केलं. नामदेव महाराज म्हणतात जेविता बोलता शेजे शिपई निजे आला आला मज मारावया नामा म्हणे भय लागले शे ध्यान चराचरी कृष्ण दिसतसे फक्त कोणत्या का निमित्तानं होईना कृष्ण 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 नामस्मरण केलं म्हणून देवाला काय येत आहे. मला देवाला अजिबात दया येत नाही बरं आपली. किती म्हातारा झालं म्हणजे देवाला दया नसती येत म्हाताऱ्याची. ज्या नाम नाही घेतलं ते म्हातारा झाल्यावर त्याला जास्त हानितो देऊ म्हणजे हाणायला लावितो. हे सगळे त्याचेच नौकर नाही यम धर्म. त्याचं नाव घेणार असलं का कोणत्या का निमित्तानं म्हणजे पोराच्या निमित्तानं घेतलो कथा मी सांगत नाही फक्त आठवण करून देतो. पोराच्या निमित्तानं कोण कुत्राची आलोबे स्मरे नारायण त्यासाठी विमान पाठविले अजामिळ पापराशी नामे नेला वैकुंठाशी. दया आली महाराज त्याची. देवाला जर आपली दया वाटत असेल ना जर देवाला आपल्याला सहकार्य करावं वाटत असेल ना तर नामस्मरण करावं. म्हणून हरीशी करुणा आम्ही तुझी. त्याला दया नाही आल्यावर काय होतं महाराज आता 10:30 झाले. त्याला दया नाही आल्यावर काय होतं. अरे 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 मारिती तोडीती धोडीती निष्ठुर तोडीती वेगळं मारिती वेगळं तोडीती वेगळं. पण मारिती झोडीती हे दोन शब्द कसं काय वापरले. मारिती तोडीती आणि झोडीती. मग मारणं झोडणं यात काय फरक आहे. यात काय फरक आहे. यात एकच फरक आहे काय काठी घेऊन हाणणं याला काय म्हणतात मारणं. याला काय म्हणतात मारणं. आणि मग झोडणं कशाला म्हणतात. तुम्हाला सांगतो मी उडीदाला उडीद मूग पहिल्यांदा असे बडवायचे ना बडवून याला मारणं म्हणतात. तूर बडवायची नाही तूर काय करायची आणि त्याला म्हणतात झोडणं. त्याला वरून हाणणं रट्टे देणं याला मारणं म्हणायचं. त्यालाही मारतात तसंही मारतात आणि तंगडे धरून फिरू फिरू आपटतात आपल्याला तिथं कोणाला नाव न घेणार आलं कीर्तनात तर घ्या विठ्ठल विठ्ठल. काळदंड कुंभ यातना थोरा कार्य अघोरा संसारात तुम्ही हे करा मुक्ती मार्ग हळूच धरा. काळ दंड कुंभ यातना थोरा कारे अघोरा कशिना नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता पुढे प्राणा. तुकोबाराने तिथं दृष्टांत दिला कशी द्यायत नाही. वढाळ सांपडे जैसा धन्या स्वर यातना. काय झालं उन्हाळ्याचे दिवस एका माणसाला नाही सांगली नाही ना सांगली नाही नांदी की मग एकच असतो त्याला लय हाऊस त्याची. एकच शेळी असली का त्याच्या ते शिंगाली हिंगळ लावित त्याच्या घुंगरू बांधित तिच्या शेपटीला कलर देत तिला लोकांच्या पराठीत नेऊन त्याला खंड्या नाही त्याचं काय नसतं ते मारवाना लिहिलं त्याला एकच मी सांगली आणि असा जीव त्या मुशीतून तुझंही बरोबर देऊ लागेल तुझंही देऊ लागेल हे ना अशा प्रकारचे महाराज पण मग हिरवं पाहिजे थंडी मग उन्हाळ्यात हिरवं पाहिजे. मग त्यानं काय केलं मग आपलं मका घातली आणि येईल पाणी कमी लाईट परेशान करायची. आपला रातच्या 12 वाजता लाईट येईल मरत जायचा एवढं पाणी आपलं त्याला आपण म्हणतो मला थोडं दररोज भिजवायचा आणि मका अशी आणायचा
पण काय झालं काय माहिती, त्याला झोप लागायचं आणि कोणतं तरी ढोरमाता खाऊन जायचं. तर काठी लावली तर काठी मोडायली. काय करावं वैतागलं मला. तो एवढं पाणी देऊ देत तुम्हाला चांगला आम्हाला चांगला अनुभव, कमी कमी पाणी देऊन बाळ काढेल कसं होतं. अरे ते काय करावं त्याला त्यानं एक दिवस रात्र झोपायचंच नाही. पोरग एका बाजूला ते एका बाजूला बायको एका बाजूला असं मरण तशी हेच राहिली. पोराला म्हणलं ह्या पाय ढोर आलं ना जाऊ देत नाही, मी इकून जाऊ देत नाही. बायकोला म्हणला तू बायको म्हणे माया कोणी द्या बुकीतच दांड पाडते कोणाचे एवढ्या म्हणे मायकून आलं. मी काय भेटते म्हणजे त्याला तुम्हाला तू काय तू निघून धरलं बोल. आणि धरल्यावर मग आता काय महाराज इतक्या कष्टानं खाल्ली मग कष्टाची खाल्ली 15 दिवस झाले ते खाऊन चालले. चुकं बघायचं दृष्टांत. मग त्यानं मारलं नाही, त्याला नुसतं मारलं नाही, बांधून हाणलं. नुसतं मारणं वेगळं आणि बांधून हाणणं वेगळं. तसे ज्या नाव नाही घेतलं त्या नुसतं मारित नाही, आपल्याला जर बांधू बांधू मार खायचा नसेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणा माऊली म्हणतात. करुणा येईल तुझी. महाराजांचा थरका पुढाला अजून खूप काही सांगता येईल नरकाचं वर्णन. पण ऐका मग अशा प्रकारचे सांगितल्यावर म्हणले महाराज पण इतकं मग आता आम्हाला आमचा थरका पुढाला, आम्हाला काय आता बांधू बांधू मार खायचा नाही, आम्हाला काही मरायचं नाही. हा ना ते नाव येईल का आमच्या मुखात? सोपं आहे माऊली म्हणजे नाम सोपे रे सोपे ना सोपे काय अवघड थोडंच आहे का नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्व कुठे विठ्ठल 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 कोणतं ना कोणतं घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या, विठ्ठल घ्या, ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद पण ऐका. वाचेशी सद्गत जपी आधी सत्कधित होऊन वाचन जपा. आधी वाचेशी जपी आणि मग मनात उतरतं. नाम एकदम मनात नाही उतरत, मनातून चिंतन होत नाही. अगोदर वाचन सारखं माझ्या विठोबाच्या नामानं हट्टाहाशी उच्चार सारखं विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग वाचन उच्चारून पाप जळून मनाला छंद लागतो. मग त्याचा एकदम मनात छंद लागत नाही का नाही. म्हणून मला वाचेशी सद्गतीत होऊन म्हणा कंठ दाटून आला पाहिजे. वाचेशी सद्गत जप्यादी म्हणजे मला जी अपेक्षा श्रेष्ठ नामाप्रती तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा. दुसऱ्या मार्गाला जाशील तर झनी नको जाऊ नको, व्यर्थ फुकट बेजार होशील. नामापेक्षा श्रेष्ठ साधन नाही. माऊली तुम्ही जपताय का? माऊली त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात. ज्ञानदेवा मन जप Hare
त्यांचा मुलगा आहे ते वाजवायला. बांधकाचा जोड कुठे भेटतो का? अहो गाणाऱ्या बापाला वाजवणार पोरग भेटतच नाही. संतांचे ते आपत नव्हतीच सोपं नाही मला, सोपं नाही. पूर्वीचं पुण्य लागतं मला आहे का नाही? जेवण येतं असे पुरं तयार व्हायला पाहिजे गावागावात. मला असं पाहिजे की आपल्या जाऊ दे बाहेर न कुठं जाऊ दे, पण आपल्या पुरतं तरी आपली परंपरा जी आपण चालवत आलो, मागच्या लोकांनी आपल्यापर्यंत आलंय, आता पुढच्या पिढीत आपल्याला हातात देणं नाही कोणाच्या, आहे का नाही? मी तर नेहमी सांगतो, मला माणसं जर 4-5 पोरी असते आणि पोरग नसलं तर काय करते? 4-5 पोरी एका पोरगच नाही, म्हणून सोयरी झाले पोरगू दवाखान्यात जाय, दवाखान्यात नाही जमलं तर तो नारळावाला बाबा, राखवाला बाबा, कोणता बाबा, सैलानी बाबा, कोंबड्यावाला बाबा, बकऱ्यावाला बाबा, तो का बोकड्या का बरोबर आहे का? किती म्हणलं तो कशा बोलतात 4-5 पोरी, महाराज आपलं धन कोण खाईल, आणि त्यातून एकच शिडी आपल्या घराला वारस, त्याचं धन काय? तू धन कोणी कापून खाईल ना बस याच्यावर, एक शेळी कोण ठेवीत? एक शेळी लोकांच्या नाश्त्याला नाही पुरायची, पण तो धनाला वारस पाहिजे. बरोबर आहे का नाही? हसायसाठी नाही, संसारात जर आपल्याला आपला वारस पाहिजे तर परमार्थातही आपला पुढं काय पाहिजे? वारस.
आता माऊली म्हणजे वर नाही खरंय, माऊली जर काही पुढं तुम्ही चालवलं नसतं वारस म्हणून ते बंद पडलं असतं नाही, तसं आपल्याला पुढं वारस पाहिजे. मला शालिग्राम महाराज मामाला माहिती, आम्ही आता सप्ताह केला, कार्तिक सप्ताहाचा तुम्हाला नवल वाटत 8 दिवस सप्ताह केला, चांगली कीर्तनं झाली महाराज. शेवटच्या पहिल्या दिवसपासून कालेच्या कीर्तनापर्यंत वादक गायक कीर्तनकार रुपयात नाही, नारळही नाही कुणाला. नारळ सुद्धा नाही, एक नारळ होतं मामा. पण कीर्तन करायला बरेच लांबून लांबून बोलली होती. चोरडी आम्हाला औरंगाबादून मोठी गाडी घेऊन आली. अरे नारळ नाही, बहुतेक करून नारळ दाखवलं. एक नारळ पहिल्या दिवसापासून काले लोक होतं ते फोडून नंतर आम्ही खाल्लं, फक्त दाखवायचं. अरे काय आपले सगळे तयार असल्यावर काय अडचणी, आपल्या जास्त लांब नाही पण आपल्या आपल्या परंपरा चालायला एवढी पाहिजे हे का नाही. आणि मला प्रत्येकानं असं पाहिजे की आपल्या धर्माकरता पोरं झाले पाहिजे. लोकांनी पोरं काही नोकरी लावायची, काही करायचे पण महाराजही करायचेत म्हणा लोकांना, पण पैसे लुबाड्या महाराज करायचा, वारकरी महाराज नाही करायचा. आळंदीत लोक 50,000 रुपये भरून पोरं टाकायचे, कोणी संस्थेत टाकायचे, धर्म सांभाळावा म्हणून नाही, पैसे त्या लोकांचे खिशे कसे हाणाव त्यानं चोट्ट करायला महाराज थोडाच करायला खिशान पैसा महाराज आमच्या पोरानं एका सालात गाडी घेतली, धन्यवाद असं आहे महाराज. म्हणून एक लक्षात घ्या महाराज, जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा, तुकोबारायचा प्रमाणे महाराज. तर ज्याच्या कुळात एकही वैष्णव नाही, ताफाच्या ताफात त्याचा भव नदीत नरकात बुडून जातो, अशा प्रकारचं. म्हणून जेव्हा नाही अशा प्रकारचं मौली म्हणतायत, ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी, मी मौन धरून अंतरात जपतो महाराज. मौन धरायचं नसतं, मौन होत असतं. धरलेलं मौन नसतं, सोंगा असते. बाबा 6 वर्ष झाले बोलत नाही, पाट्या वयाच्या वह्या काळ्या गेल्या लिहू बोलायचं नाही, काय फायदा यार, बोल ना करा पुढच्या नाही समजून बोल रे, तू कशाला करू तर लिहू द्यायला, कशाला बोल ना. मला तुकोबारायचं प्रमाणे तुकोबाराय म्हणतात, बोलवून नेमके वेडे वाचळ काही निके, दोही वेगळे ते हित, दोही पेक्षा वेगळं हित आहे. मौन व्हावं, मौन आपोआप मौन व्हावं महाराज. बोलण्याची नाही आता देवाविने काही, याचं नाव खरं मौन आहे. देव सोडून दुसरा संसार बोलावाच वाटून नये, याचं नाव काय आहे, खरं मौन आहे. आणि असं मौन मनात देव धरल्यानं होतं. आणि देवा मौन जपमाळांतरी धरोणी श्रीहरी जपे सदा, मी जपतोय तुम्ही सदा जपा, अशा प्रकारचं माऊली आपल्याला उपदेश करतायत. माऊलीचा हा जर उद्देश आपण लक्षात ठेवला ना महाराज, तर आळंदीला न जाता माऊली पिंपळनेरमध्ये येऊन आपल्याला भेट देतील. फक्त नामस्मरणाचा उपदेश जर जपला, आपली वेळ संपलेली आहे. 2 मिनिट फक्त पहिला दिवस आहे. विठोबा रुक्माईचं भजन, सगळे माता माऊली सगळे झोपी गेलेले जागे व्हा पुरुष मंडळी, आणि सगळ्यांनी फक्त 2 मिनिटं भजन करा, लगेच सेवा संपायची. विठोबा रुक्माई
Thank